पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पादुका यंदा चांदीपासून बनवलेल्या रथातून पंढरपूरला जाणार आहे। आषाढी वारीनिमित्त पैठणवरून नाथांच्या पालखीचं 18 जूनला विठू माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपूरला प्रस्थान होणार आहे। नाथांच्या पालखीला चांदीच्या रथाचा साज देण्याची पुण्यात जय्यत तयारी झाली आहे। सागवानी लाकूड वापरून त्यावर 120 किलो शुद्ध चांदी चढवण्यात येते। आतापर्यंत लोकवर्गणीमधून 80 किलो चांदी जमा झाल्या। आणखी 40 किलो चांदीसाठी भाविकांनी सहकार्य करावं हे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांनी केलं आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर संतांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळापत्रकावरती टाकूयात। प्रस्थान 19 जूनला होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं 18 दिवसांचा प्रवास आणि 254 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पार केलं जाणार आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 18 जूनला होईल। 19 दिवसांचा प्रवास आणि 240 किलोमीटरचं अंतर हे पार केलं जाईल। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 18 जूनला होईल। 19 दिवसांचा प्रवास आणि 325 किलोमीटरचं अंतर पार केलं जाईल। संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 23 जूनला होईल। 15 दिवसांचा प्रवास आणि 200 किलोमीटरचं अंतर पार केलं जाईल। संत निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान पालखीचं 10 जूनला होईल। 27 दिवसांचा प्रवास आणि 375 किलोमीटरचं अंतर या दरम्यान पार केलं जाणार आहे। मोठ्या संख्येने वारकरी या पालखीमध्ये सहभागी होत असतात। संत निळबाराय महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 21 जूनला होणार आहे, ज्यामध्ये 17 दिवसांचा प्रवास आणि 235 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पार केलं जाणार आहे।